नमस्कार मित्रांनो. माय इंग्लिश बुक 6 यामधला स्वाध्याय तिसरा म्हणजे युनिट 3 टाइम हा आपण सोडवणार आहे. टाइम ही एक कविता आहे आणि स्क्रीनवर तुम्ही ती कविता पाहू शकताय आणि आपण आता त्या कवितेवरचा जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. तर इथं स्क्रीनवर तुम्ही स्वाध्याय बघू शकताय. तर हा दुसरा प्रश्न आहे. List the rhyming words or phrases from the poem. Then put each pair into two groups as follows. Rhyming pairs, सेम स्पेलिंग, डिफरंट स्पेलिंग. तर यामध्ये काय करायचं आहे, कवितेत दिलेली रायमिंग वर्ड्स आहेत ते शोधायचे आहेत. ते शोधून झाल्यानंतर त्यांना एक सेम स्पेलिंग असणाऱ्या कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे, तर दुसरा डिफरंट स्पेलिंग असणाऱ्या कॅटेगरीमध्ये टाकायचा आहे. तर हे आपण इथं सोडवलेलं आहे. तर रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. हे सगळे 8 रायमिंग वर्ड्स आहेत आणि याला आपण आता कॅटेगरीमध्ये टाकणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता सेम स्पेलिंग. मिनिट, इनिट हा एक आहे. डे, प्ले हा दुसरा आहे. इयर, क्लिअर हा तिसरा आहे. एज आणि सेज हा चौथा आहे. तर सेम स्पेलिंगमध्ये 4 आहेत आणि डिफरंट स्पेलिंगमध्ये पण 4 आहेत. आवर, शॉवर, वीक, स्पीक, मंथ, रंथ, टाइम, राईम. तर अशा प्रकारे आपला दुसरा जो प्रश्न होता तो सोडवून झालेला आहे. स्क्रीनवरचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तो तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहू शकताय. आता तिसरा आहे. लिस्ट ऑल दी वर्ड्स रिलेटेड विथ दी टाइम फ्रॉम दी पोयम. याचा अर्थ काय आहे की पोयम मध्ये टाइम या शब्दासोबत जुळणारे जे दुसरे शब्द आहेत किंवा त्याच्या समानार्थी शब्द जे आहेत ते आपल्याला शोधायचे आणि लिहायचे आहेत. तर इथं स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय वर्ड्स रिलेटेड टू टाइम. तर टाइम, सेकंड्स, मिनिट्स, आवर्स, डे, डेज, वीक्स, मंथ्स, इयर्स, एज हे सगळे टाइमशी रिलेटेड वर्ड्स आहेत. तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा पॉज करून तुम्ही लिहू शकता. चौथा आहे राईट अदर चेन्स ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तर एक्झाम्पल दिलेला आहे. हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ डेसीग्राम. तर इथं खाली मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्राम, डेका, हेक्टो, किलो दिलेला आहे. तर यामध्ये काय करायचं आहे की हाऊ मेनी पासून क्वेश्चन चालू करायचा आहे आणि त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. तर त्यांनी उदाहरणात दिलेला आहे हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ डेसीग्राम. तर हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि याचं उत्तर तुम्ही इथं पाहू शकता. हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. तर त्याचं उत्तर आहे 10 मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. दुसरा आहे हाऊ मेनी सेंटीग्राम्स इन अ ग्राम. त्याचं उत्तर आहे 100 सेंटीग्राम्स इन अ ग्राम. तिसरा आहे हाऊ मेनी ग्राम्स इन अ किलोग्राम. त्याचं उत्तर आहे 1000 ग्रॅम्स इन अ किलोग्राम. हाऊ मेनी डेसिग्राम्स इन अ हेक्टोग्राम. त्याचं उत्तर आहे 1000 डेसिग्राम्स इन अ हेक्टोग्राम. हाऊ मेनी मिलीलिटर्स इन अ डेसिलिटर. 100 मिलीलिटर्स इन अ डेसिलिटर हे त्याचं उत्तर आहे. तर हे तुम्ही पाहू शकताय ही जी पूर्ण प्रश्न आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर तुम्ही ते स्क्रीनवरती पॉज करून आहे तसं लिहू शकताय. जर यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय. तर पाचवा प्रश्न आहे. पोएम contains some idiomatic pairs. Two words that are often used together. Sun and shower, work and play, hear and speak. Now join the words in A and B using and slash or to make more idiomatic pairs. तर यामध्ये काय करायचं की ए आणि बी मध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर ते अँड किंवा ऑर चा वापर करून आपल्याला त्याचा एक वाक्यप्रचार करायचा आहे. तर इथं डे, नाव, हिअर, रीड, ब्रेड, अप हाय दिलेला आहे. बी साईडला नाईट, देन, देअर, राईट, बटर, डाऊन, लो. तर हे दोन्ही कंबाईन करायचं आहे, एकत्र लिहायचं आहे. खरं आपल्याला अँड आणि ऑरचाच फक्त वापर करायचा आहे. तर हे देखील आपण सोडवलेलं आहे आणि याचं तुम्ही इथं बघू शकता. इथं इडियोमॅटिक पेअर दिलेले आहे आणि त्याच्या साईडलाच आपल्याला कनेक्टिंग वर्ड म्हणजे अँड काय ऑर वापरलं हे दिलेलं आहे. तर पहिल्या ह्याच्यातनं आपण डे घेतलाय, दुसऱ्या ह्याच्यातला नाईट घेतलाय.
आणि त्याला अँड न जोडलेला आहे. त्याच प्रकारे सगळं पूर्ण हे सोडवलेलं आहे. इथं लेफ्ट अँड राईट जोडलेला वर्ड आहे अँड. मोर ऑर लेस, नाव अँड then, here and there, life and death, north and south, east and west, back and forth म्हणजे पुढे मागे, give and take, make or break, sooner or later, yes or no, on or off, in or out, black and white, trial and error, read and write, bread and butter, up and down, high and low. तर हे पूर्ण तुम्ही बघू शकताय. याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही लिहू शकताय. तर आपण पूर्णपणे हा स्वाध्याय सोडवलेला आहे. तर पहिल्यापासून मी एकदा तुम्हाला पूर्ण स्वाध्याय दाखवतो. तर हा पूर्ण स्वाध्याय इथं झालेला आहे. तर तुम्हाला स्वाध्याय आवडला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना या फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचा पण अभ्यास वेळेवर पूर्ण होईल. जर तुम्हाला यात काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये डाऊट सांगू शकताय. त्याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवला जाईल. थँक्यू.